त्यांनी आज स्वतःचं गट स्थापन केलं, काय सांगा? बिलकुल. उबाटा गटाचे उद्धव ठाकरेंचे गटाचे जे 6 खासदार आहेत ते मिशन टायगरच्या माध्यमातून ओरिजिनल टायगर कोण आहे, ओरिजिनल सेना कोण आहे हे तुम्ही याच्या आधीसुद्धा पाहिलेलं आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले, त्याचं कारण असे होतं की एकनाथ शिंदेचं नेतृत्व शिवसेनेमध्ये त्यांनी मान्य केलं होतं. त्याचप्रमाणे मिशन टायगर याच्यामध्ये 6 उबाटा गटाचे जे खासदार आहेत ते सुद्धा आता दिल्लीला पोचलेले आहेत. ते स्वतंत्र गट त्या ठिकाणी निर्माण करत आहे. मी 6 खासदारांना आणि 2 खासदार माझ्याही संपर्कात येतातले, जे 6 आणि 2 8 होऊन जाईल, अशा सगळ्यांचा एक गट निर्माण करून जर राष्ट्रीय युवा सेना पार्टी हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्या गटामध्ये जर सामील होऊन तो गट जर त्यांनी स्थापन केला तर मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे त्यांना निमंत्रण देतो की युवा स्वाभिमान राष्ट्रीय पक्ष यामध्ये आपल्या या गटाची नोंदणी करून आपण त्याच्यामध्ये यावं, असं मी आग्रहाची विनंती, जे 6 जणांचा गट बनत आहे आणि 2 खासदार माझ्याही संपर्कामध्ये आहे, असे 8 जणांचा गट त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये जरी ते आज मिशन टायगरच्या माध्यमातून काम करत असेल, तरी मला असं वाटते की जे आज उद्धव ठाकरेंसोबत होत आहे त्याच्यामध्ये मागे पाहिलेलं आहे की जैसी करणी वैसी भरणी. ज्या वेळेस नवनीत राणा खासदार असताना त्यांना हनुमान चालिसाचा विरोध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या मुख्यमंत्रीचा पॉवरचा दुरुपयोग करून त्यांनी 14 दिवस जेलमध्ये टाकलं. नवनीत राणांना एका महिलेला जेलमध्ये टाकलं, एक आमदार मी असताना मला जेलमध्ये टाकलं. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी हनुमान चालिसाचा विरोध उद्धव ठाकरेंनी केला त्यावेळेस 54 आमदार त्यांचे त्या ठिकाणून पार्टी सोडून दिली, सरकार गेली, मुख्यमंत्री पद गेलं. आणि आता खासदारसुद्धा ज्या ताकदीनं बाहेर पडत आहे, शेवटच्या क्षणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच त्या पक्षामध्ये राहतील आणि दुसरं कोणी राहणार नाही. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण उबाटा गट हा खाली होऊन जाईल आणि त्या ठिकाणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच उबाटा गटामध्ये शेवटची शिल्लक राहिलेले दिसतील. आणि या 6 खासदारांना माझी विनंती आहे की राष्ट्रीय युवा सेना पक्षामध्ये आपण गट स्थापन करून आमच्यासोबत यावं. आम्ही भारतीय जनता पार्टीसोबतसुद्धा आहे, पूर्ण महायुतीसोबत आहे आणि पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या गटाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कोण 2 खासदार आहेत ज्यांच्या संपर्कात तुम्ही आहेत? हे 6 आल्यानंतर त्या 2चं नाव मी डिक्लेअर करेल आणि 8 जणांचा गट त्या ठिकाणी राष्ट्रीय युवा सेना पक्षाचा मी निर्माण करेल. संजय राऊतने आरोप केलाय की असं आहे, संजय राऊत आरोप करू शकतात, पण त्यांना हे माहीत नाही की आता सगळ्यांचा श्वास गुदमरत आहे. जर आज तुम्ही पाहिलं, उद्धव ठाकरेंसोबत राहून ज्यांचा श्वास गुदमरत आहे, जे खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्रस्त झालेले आहे, त्या सगळ्यांना बाहेर चांगला श्वास घेण्यासाठी बाहेर पडावं लागते. त्याचं कारणच संजय राऊत आहे, उद्धव ठाकरे आहे. म्हणून कुठेही असा देणे घेण्याचा व्यवहार झाला मला असं वाटत नाही. एकदम प्रामाणिकतेच्या भावनेने हे सगळे 6 खासदार विकासासाठी किंवा आपला स्वतंत्र गट निर्माण करून कुठंतरी आपण लोकशाही पद्धतीनं काम केलं पाहिजे, हुकुमशाही पद्धतीनं आहे. म्हणून या उद्देशानं तो गट बाहेर पडला, गट बनत आहे. याच्यामध्ये पैशाचं कुठलंही लेनदेन झालेलं नाही आहे. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये फक्त उबाटामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघंच जण राहतील. आमदारी राहणार नाही आणि त्याच्यावर खासदारी कोणी राहणार नाही.